धनंजय मुंडेंनी आपलं नेतृत्व सिद्ध केलं। आता हे म्हणण्यामागचं कारण असं की पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात अजितदादांनी परळी वगळता इतर सर्व नगरपालिकांसाठी नगर परिषदांसाठी प्रचार केला, पण परळी नगर परिषदेची सर्वस्वी जबाबदारी ही धनंजय मुंडेंनी आपल्या खांद्यावर घेतली। एकट्यानं गावागावात जाऊन आधी म्हटल्याप्रमाणे पारावरच्या सभा, कोपरा सभा अशा सभा घेतल्या। जवळपास डझनभर सभांना धनंजय मुंडेंनी हजेरी लावली आणि आपल्या भाषणांमधून परळीच्या विकासाचे मुद्दे आणि परळीच्या बदनामीवर भाष्य केलं। आता बदनामीबद्दल बोलतोय म्हणजे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आलं। या हत्याकांडातला जो आरोपी आहे किंवा ज्याला मास्टरमाइंड म्हटलं जातं त्या वाल्मिक कराड कनेक्शनमुळे खरं तर धनंजय मुंडे अडचणीत आले आणि याच धनंजय मुंडेंवर मीडिया ट्रायल झालं। त्यावरही मुंडेंनी आपल्या प्रचार सभांमधून जोरदार उत्तर दिलं। विशेष म्हणजे यंदा परळीत धनंजय मुंडेंना त्यांची बहीण आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंची सुद्धा साथ लाभली आणि परळीत महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्यासह महायुतीच्या सर्वच उमेदवारांच्या पाठीशी परळीकर खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास त्यांनी दाखवला। आणि मग धर्माधिकारी विजयी झाल्यानंतर ज्यावेळी खरं तर धनंजय मुंडेंना माध्यम प्रतिनिधींनी याविषयी विचारलं त्यावेळी परळीतील विजयाचं श्रेय त्यांनी परळीतल्या मतदारांनाच दिलं। धनंजय मुंडेंनी म्हटलंय, परळीला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी जो डाव टाकला होता आज परळीकर जनतेनं तो उलटून लावलाय। ज्यांनी माझ्यावर टीका केली त्या लोकांना परळीच्या मायबाप जनतेनेच धडा शिकवला असं परळीचे आमदार धनंजय मुंडेंनी म्हटलंय। आता परळीबद्दल बोलल्यानंतर आपण जाऊयात बहिणीच्या मतदारसंघात धनंजय मुंडेंनी कसा आपला मान कायम ठेवला। धनंजय मुंडे परळीचा विजय साजरा करण्यासाठी शब्द दिल्याप्रमाणे परभणीतल्या गंगाखेडमध्ये पोहोचले, कारण धनंजय मुंडेंची बहीण उर्मिला केंद्रे ही गंगाखेड नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाची उमेदवार होती। बहिणीनं उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यावेळेच्या रॅलीला आणि त्यानंतर एका आयोजित प्रचार सभेला असं मिळून दोनदा धनंजय मुंडेंनी बीडची वेस ओलांडली होती आणि अगदी परभणीच्या गंगाखेडमध्ये जाऊन बहिणीच्या विजयासाठी मतदारांना आवाहन केलं होतं आणि उर्मिलाताई जिंकून आल्यानंतर गंगाखेडच्या विकासासाठी राज्य शासनाकडे प्रयत्न करण्याची जबाबदारी घेईन असा शब्द दिला होता। आणि त्यानंतर आज धनंजय मुंडेंनी परळीतल्या विजयाचं आणि बहिणीच्या विजयाचं सेलिब्रेशन हे गंगाखेडमध्ये केलंय आणि बहिणीच्या विजयी मिरवणुकीत सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवत धनंजय मुंडे सहभागी झालेत। त्यामुळे धनंजय मुंडेंनी एक प्रकारे जे त्यांना निगेटिव्ह बघितलं जात होतं त्याला मात्र आपल्या पॉझिटिव्ह निकालातून किंवा नगर परिषद परळीची जिंकून कशा पद्धतीने उत्तर दिलंय हे आपण पाहतोय। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद।